नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. पण त्याआधी नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, सचिन अर्जुनच्या केसमध्ये अस्मिताला विचारत असतो. त्याच वेळेस तिथं अर्जुन येतो आणि ज्यावेळेस तुम्हाला कोड दाखवायचा असं ना त्यावेळेस मी त्याला दाखवेल असं तो बोलतो. त्यावेळेस मात्र सचिन खूप घाबरतो. अर्जुन अस्मिताला घेऊन हॉलमध्ये जातो. इकडे साक्षीला प्रिया विचारते, कसं काय मॅनेज केलं सर्व? माझ्यावर विश्वास असेल तर सांग. मी अण्णाला सरांना सापडून सर्व काही सांगते. अण्णा सर हरवले आहेत असं ही देखील साक्षी बोलते. त्यावेळेस अण्णा सर माझी तपासणी करतील आणि खरंच मी साथ देतो का ते बघतील. यासाठी एक काम करतो, मला व्हिडिओ बनवून दे जेणेकरून अण्णा सरांना माझा विश्वास पडेल. तुला तर माहीतच आहे ना जेलमध्ये काय घडलं होतं, माझा कसा गळा दाबला होता. त्यावेळेस साक्षीला देखील खरं पडतं आणि मी हे कुणाला सांगणार नाही हे देखील प्रिया बोलते आणि तिला खूप विश्वासामध्ये घेते आणि तिचा व्हिडिओ बनवायचं ठरवते. इकडे डॉक्टर सौरभ यांच्याकडं अश्विन, अर्जुन, चैतन्य आणि सायली येतात. सर्व केस स्टडीबद्दल बोलतात. त्यावेळेस आम्हाला काय रिपोर्ट्स हवेत, रेकॉर्ड्स हवे आहेत तो बोलतो. एवढंच काय CCTV फुटेज देखील मिळालं तर बरं होईल असं तो बोलतो. सांगितल्याप्रमाणे कोर्टाची परमिशन तो डॉक्टरना देतो. डॉक्टर देखील त्यांना फाईल देतात. फाईल जर चाळून बघतात तर त्याच्यात मिसमॅच भरपूर आढळले. एवढंच काय तर एक मृतदेह आला आणि गेला यांच्या आवक जावकमध्ये त्यांना तफावत दिसली आणि एका ठिकाणी ब्लँक स्पेस दिसला. याचा अर्थ नक्कीच हॉस्पिटलमधूनच काहीतरी मॅनेजमेंट झाली आहे हे त्यांच्या लक्षात येतं. ही सर्व गोष्ट तो अश्विनच्या देखील लक्षात आणतो आणि चैतन्याला खूपच आश्चर्य वाटतं. अश्विन विचार करतो, हे कसं काय शक्य आहे. अर्जुन बोलतो की आता आपल्याला शवागृह चेकच करावं लागेल. CCTV फुटेज पाहिल्यानंतर तो अनोळखी व्यक्ती दिसतो त्यांना. सायलीला काही डाऊट येत नव्हता. इकडे प्रिया अण्णा सरांना हिचा निरोप पोहोचवण्यासाठी सापडण्यासाठी तिचा व्हिडिओ तयार करते आणि त्या व्हिडिओमध्ये ती स्पष्टपणे बोललेली असते की मी साक्षी शिकरे जिवंत आहे आणि मला कोणतरी घाबरवायचा प्रयत्न करत आहे. अण्णा तुम्ही मला वाचवा. आता बस, हिला जे पाहिजे होतं ते मिळालं असतं, कारण त्याचा वापर करून ती अण्णाला ब्लॅकमेल करणार असते. इकडे रघुला हा भेटतो आणि बोलतो की जुन्या गॅरेजमध्ये महिपतने एका व्यक्तीला कोंडून ठेवलं आहे. खरं तर आतमध्ये महिपतच असतो, पण हे त्या रघुला माहीत नसतं. फक्त पहारा द्यायचा आहे, कुणाला आतमध्ये जाऊन द्यायचं नाही की बाहेर येऊन द्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवू, कारण खूप महिपतचं महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे असं हा नागराज बोलतो. त्या पद्धतीने तो रघु काम देखील करतो. इकडे क्राईम केसेस इन पनवेल असं सर्च केल्यानंतर त्याला महिपत आणि साक्षीचा चेहरा लॅपटॉपवर सर्च होतो. साक्षीच सॅम आहे असं त्याला कळून चुकतं. त्याच्याच अस्मिता हे काय बघत आहेस, ही खूप फेमस केस आहे असं बोलते. त्यावेळेस हा काय बोलत नाही. इकडे खोट्या पोलिसांना ही पैसे देऊ करते आणि तुमचं काम झालं आहे आणि पनवेलमध्ये काही दिवस फरकू देखील नका असं ती त्यांना बोलते. इकडे रविराजकडं ते CCTV फुटेज घेऊन अर्जुन येतो आणि ते फुटेज पाहिल्यानंतर रविराज खूपच चिडतो. फुटेज पाहिल्यानंतर तो म्हणतो, हा व्यक्ती कोणी का असे ना, याला शोधल्याशिवाय आणि त्याला शिक्षा केल्याशिवाय मी काय सोडणार नाही. खूप चिडलेला असतो आणि 22 वर्षापासून ह्या व्यक्तीमुळे मला एवढा त्रास आला आहे असं तो बोलतो. तुम्हाला पुढच्या वेळेस बघायला मिळणार आहे की पुन्हा किस करताना हा सॅमला दिसतो आणि अस्मिताला तर चक्करच येते. ती चक्कर येऊन खाली पडते. तिला कशी बशी कल्पना घरी घेऊन येते आणि थोडंसं विष दे असं सायलीला ती बोलते आणि सगळ्या घराला प्रकार अर्जुन समोर घडतो. अर्जुनला दुःखी होतो आणि तो सचिनला खूपच मारतो. पुन्हा एकदा कानफडावा मारल्यामुळं त्याची काय अक्कल काय ठिकाणून येत नसते आणि तो आता कोर्टाचे पाय दाखवणार का काय असं दिसतं.